आंदेश बाहेर पडला त्याच्यातून. अबे असे तुम्ही आता कितीही बॅन केलं तर लोकांच्या मनातून तुम्ही बॅन केलं का? कागदोपत्री तुम्ही बॅन करा ना, लोकांच्या मनामध्ये ते आहेच, ते बाहेर पडणार. असं पण आहे की बरेचदा असे जेव्हा प्रॉब्लेम होतात ना, असे जेव्हा प्रॉब्लेम होतात त्यावेळेस प्राईम मिनिस्टर आपल्या दुसऱ्या देशावरती दौरे करतात. म्हणजे नागालँड बघा तुम्ही, त्यावेळेस पण ते बाहेरच होते. आता हे सीजीआयच्या वक्तव्यानंतर सुद्धा ते बाहेरच आहेत. तर काय असं असावं? सीजीआयने सरळ सरळ माझ्या दृष्टीने यंगर जनरेशनची माफी मागितली पाहिजे. तेवढे सीजीआयला गट्स असले पाहिजेत की अनावधानाने माझ्याकडून गेलं. जो काही पेटिशनर होता त्याला उद्देशून होतं त्या ह्याच्यामध्ये. ते पेटिशन बरोबर नव्हतं हे मीही कबूल करतोय त्याच्यामध्ये. पण जनरलाइज जे झालं त्याच्याबद्दल असणारं त्यांनी माफी सरळ सरळ मागितली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचा काही कमतरता होणार नाही. उलट त्यांच्याबद्दलची इज्जत ही वाढेल. त्याच्यामुळे खुलासा करत त्यांनी बसू नये. नीटची बघितलं असेल पेपर फुटेज, अख्ख्या देशातले सगळे युवक आहेत. थँक्यू. नंतर बोलू. याच्यावर तर संपलं. थँक्यू. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी